आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आळंदी येथे शाईफेक करण्यात आली आहे। विकास लवांडे आळंदी येथे प्रवचन देऊन परत येत होते। यावेळी कथित कीर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना अडवून एकटे असताना शाईफेक केली आहे। शिवाय काही गोरक्षकांनी पिस्तूल दाखवल्याचा आरोपही विकास लवांडे यांनी केलाय। हा प्रकार सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडला। तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं असं म्हणत संग्राम भंडारे यांनी लवांडे यांच्यावर हा शाही हल्ला केला। विकास लवांडे म्हणाले, आज सकाळी आळंदी येथे माझं प्रवचन होतं, त्यानंतर पुण्याला जाण्यासाठी निघालेलो असताना वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही गोरक्षक आले। या सर्व गुंडांनी निर्जनस्थळी अडवलं होतं। माझ्यावर 3 बाटल्या शाई फेकली। दोघांकडे रिव्हॉल्वर देखील होते। लोक जमत असताना ते पळून गेले। मी त्याचा निषेध करतो। पोलिसांनी तात्काळ या सर्वांवर कारवाई करावी। जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये माझा सत्याग्रह सुरू राहणार। आज सकाळी म्हातोबाची आळंदी तालुका हवेली येथे माझं एका दशक्रियेच्या निमित्ताने प्रवचन होतं। ते प्रवचन संपल्यानंतर 10 वाजता मी आळंदी म्हातोबाची इथून पुण्याला जायला निघालेलो असताना रस्त्यात गावाच्या बाहेर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही 10-15 गोरक्षक होते। सगळेजण 2-3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जनस्थळी अडवलं। माझी गाडी आणून मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते। ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते। तितक्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले। मी त्या सर्वांचा निषेध करतो। संग्राम भंडारे आणि त्याच्यासोबत आलेले सगळे जे काही 10-15 गुंड होते, गाड्या घेऊन आलेले, त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी। मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला इथे फिर्याद देण्यासाठी आलेलो आहे। जोपर्यंत त्यांना सर्वांना अटक होत नाही तोपर्यंत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे माझा सत्याग्रह सुरू राहणार आहे। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।